आम्ही आता आलो आहेत भाग्येश्वर मंदिर या ठिकाणी. चला तर मग बघूया कसं आहे मंदिर आतमध्ये. पप्पा गेला. पाय पड. निधी थांब पुढे निधी तिथं थांबा. निधी चल तू चल. आता घरी डायरेक्ट. आता घरी नाही, अजून आहे एक स्पॉट. अजून एक स्पॉट बाकी आहे. अजून थोडीशी एनर्जी बाकी. श्री सृष्टी ना. ठीक. आता आम्ही आलो आहोत भगवती मंदिर रत्नागिरी. इथून आम्ही अजून एक ठिकाणी जाऊ, तिथून मग डायरेक्ट घरी परतीच्या प्रवासासाठी निघू आम्ही. ऊन खूप आहे, खूप म्हणजे खूप ऊन आहे. उन्हाने खूप कंटाळलो, नुसते घामाघूम झाले. आलात ना. हो. तारेवरची कसरत करायला लागली गड चढताना. तारेवरची कसरत झाली. बांधला तो सिंधुदुर्ग किल्ला, जो मूळचा आहे उभे बांधला सिंधुदुर्ग बांधला ना डायरेक्ट. हे पण मंदिर खूप मोठं आहे, खूप मस्त आहे. पण ऊनच भरपूर आहे. उन्हाने सगळे आम्ही वैतागले खूप. आता आपण जातोय सुंदर असं अप्रतिम ठिकाणी. इथून तुम्हाला किती दिसतंय मला माहीत नाही, पण तिथं गेल्यावरच कळेल की आपण नक्की कुठे आलोय ते. खूप मस्त जागा आहे, खूप अप्रतिम आहे. कारण लांबूनच एवढी छान दिसते, जवळ गेल्यावर तर खूपच मस्त असेल. पोचलोय आपण त्या ठिकाणी, तुम्हाला समजेलच आपण कुठे आलोय ते. आपण आले रत्नदुर्ग श्री सृष्टी येथे.
खूप सुंदर असा दरवाजा आणि बाजूला 2 मावळे आपल्या सगळ्यांच्या सोबतसाठी उभे ठेवलेले आहेत. आम्ही आता आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि चाललोय बघायला. परत त्यांना खोलून जॉईन केलं कसं मग बनवायला सुरुवात केली. समजली तू आर्टिफिशियल पप्पा निधी काय निधी हां ते मंदिर ठेवजी तुझे फोटो काढतो. आतमध्ये आल्यानंतर समजलं की याला श्रीसृष्टी नाव का दिलंय. या श्रीसृष्टीमध्ये जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्यांचे पूर्ण प्रतिकृती प्रतिमा दर्शवल्या आहेत इथे. असे महाराजांचे जे गड किल्ले आहेत ते सगळे इथे आपण श्रीसृष्टीमध्ये त्यांनी दाखवले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्याच्या त्या गड किल्ल्याबद्दल माहितीचा असा फलक लावलेला आहे. निधी पप्पा सोबत थांब. अरे ते पप्पानी मम्मी पण खाली बघून या. बघू शकता किती भली मोठी ही जहाज आहे. म्हणजे ही शिवाजी महाराजांच्या काळातली युद्ध नौका आहे. बघू शकता खूप मोठीच्या मोठी ही नौका आहे. दिवसाचा हा नजारा एवढा सुंदर आहे ना, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमार्फत किती दिसतंय हे मला माहीत नाही, क्लिअर किती दिसतंय ते मला माहीत नाही, पण समोर आल्यावरती एवढं छान आहे ना बघण्यासारखं. म्हणजे दिवसाचं जर एवढं हे छान दिसतंय मग रात्रीचं तर किती मस्त नजारा असेल. खूप अप्रतिम सुंदर नजारा असेल रात्रीचा. तर दिवसाचा एवढा छान आहे आणि सगळं स्वच्छ आहे. कुठेच काही घाण वगैरे पडलेली नाही आहे. पूर्ण क्लिअर आणि क्लीन आणि क्लिअर आहे. सगळं स्वच्छता पण खूप मस्त ठेवली आहे इथे. अजिबात कुठेच बघू शकता तुम्ही कुठेच तुम्हाला काही कागदात तुकडा किंवा चिपचं पॅकेट वगैरे काही स्नॅक्सची पॅकेट वगैरे कुठे अशी पडलेली दिसणार नाही. साधं चॉकलेटचं कागदसुद्धा इथे कुठे पडलेलं दिसत नाही आहे. खूप मस्त आहे. जगणारे ते मावळे होते, जगवणारा हा महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारे फक्त एकटेच आपले शिवाजी महाराज होते. काही मावळ्यांचे स्मारक इथे उभे करण्यात आलेले आहेत. जे मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी आपला देह मातीला अर्पण केला. शिवाजी महाराजांच्या काळातील घरे आहेत ही. बघू शकता. धान्य कुटारे बघा, धान्य कसं पिशवीतून भरून ठेवलेले आहे. तिथे असणारे मावळे त्यांच्या हुबेहूब कलाकृती साकारल्या आहेत.
आली आली आली. समुद्र जाऊन कुठे आता मला तर सगळं चांगलं हात ए आम्हाला बनव पप्पा बनव काय बनवा म्हण बनवा काकी पाठवणार खाली घेतलं असं ना तर तू उजेड नाही काढतो चालेल. काकी सगळं पाठवतात लगेच त्यामुळे नंतर मग घरी गेल्यावर एक अल्बम बनवेल फोटोग्राफर आला भेटत तो एवढं तुम्ही तुला सांगत राहत नाही एक नंबर नंबर झाली पिकनिक मजा आली. अरे डन कोण एकदम मजा दरवर्षी अशी जायला पाहिजे. वरती करायला कोणाला आवडलं नाही चांगली आली पिकनिक केलं. अरे मागून नमस्कार कर छत्रपती शिवाजी महाराजांना. कसं वाटलं भाऊ? ओ भाऊ कसं वाटलं? एकदम खूप गरम झालेलं आहे. वातावरण पण 2-3 वेळा गरम झाला, पण आम्ही आता थंड होतोय झाडाखाली बसून.